स्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये आता भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली। जर आपण पाहिले तर आज गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाची सुरुवात तुळजाभवानीच्या दर्शनाने व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यानिमित्त आता राज्यभरातून भाविक जे आहेत ते तुळजापूरमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर येताना पाहायला मिळत आहेत। मंदिरामध्ये त्या अनुषंगानं खास सोय देखील करण्यात आलेली आहे। मंदिरावर लाइटिंग देखील या ठिकाणी करण्यात आलेली होती। माझ्यासोबत काही भाविक देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला सांगा, कुठून आलात तुम्ही? दर्शन घेण्यासाठी आलात नवीन वर्ष? आम्ही पुण्यावरून आलो आहोत। आम्ही काल रात्री निघालो होतो आणि आता सकाळी इथे आलो आहोत आई भगवतीचं दर्शन घेण्यासाठी, नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी आलो आहोत। काय भावना आहे दर्शन? भावना म्हणजे आज हे वर्ष, नवीन वर्ष सुरुवात होतोय, आपलं मराठी वर्ष आहे, तर त्याची सुरुवात आपली चांगली व्हायला पाहिजे या निमित्ताने आम्हाला आलोय आई भवानीचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी, चांगली सुरुवात करण्यासाठी। दर्शन झालं का तुमचं? का नाही, दर्शन बाकी आहे, आता आम्ही जात आहोत दर्शन घेऊन। काय सांगाल? नवीन वर्षाची खूप वर्षापासून इच्छा होती दर्शनाची, टाइम काढून मग दर्शन करण्यासाठी तुळजाभवानीचं करण्यासाठी आलो आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत ते तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत। नवीन वर्षाची सुरुवात कुठेतरी तुळजाभवानी मातेच्या दर्शनानं व्हावी या आशेने जे भाविक आहेत ते तुळजापूरमध्ये यायला आता सुरुवात झाली आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।